झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या शिष्टमंडळाने नुकतीच बारामती या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची भेट घेऊन झोपडपट्टी सुरक्षा दलाचे राज्याचे अध्यक्ष भगवानराव वैराट यांना विधान परिषद नियुक्त आमदार या पदावर नियुक्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे। महाराष्ट्रातून झोपडपट्टी सुरक्षा दलाचे कार्यकर्ते या ठिकाणी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन देण्यासाठी आलेले आहेत। त्यांची एकच मागणी आहे की गोरगरीब वंचित उपेक्षित घटकाचा नेता हा विधान परिषदेवरती जावा आणि यांना आपले प्रश्न त्याच्या अगोदर गोरगरिबांच्या झोपडपट्टीचे प्रश्न असतील, गायरानातील जमिनीचे प्रश्न असतील, त्यांना हक्काचा निवारा असेल, त्यांना हक्काचं घरकुल असेल, यासारखे अनेक प्रश्न तमाम महाराष्ट्रातून सोडवलेले आहेत। त्यांची अपेक्षा आहे की आपल्या नेत्याला विधान परिषदेवरती जे राज्य करणारं सभागृह आहे, जे खऱ्या अर्थानं महाराष्ट्रामध्ये कायदे करणारं सभागृह आहे, त्या सभागृहामध्ये आपला लोकप्रतिनिधी दावा पोहोचावा आणि त्याने आपले हिताच्या मागण्या या विधान परिषदेमध्ये कराव्यात। यासाठी तमाम महाराष्ट्रातील जे झोपडपट्टी वासी आणि वासीचे जे नेते या ठिकाणी आले आहेत, आपण त्यांना विचारूया आपली मागणी काय आहे। मुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार आज आपण सत्तेवर आहात। गेली 12 वर्ष लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देऊन अण्णाभाऊंचा सन्मान करावा यासाठी झोपडपट्टी सुरक्षा दलाच्या वतीने अण्णाभाऊंचं मूळ गाव वाटेगाव ते सारसबाग अशी आम्ही पायी क्रांती ज्योत दिंडी काढून एक संदेश देत आहोत की साहित्यातील उपेक्षित असणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना या युती सरकारने मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन अण्णाभाऊंचा एक प्रकारे सन्मान करावा। त्याचप्रमाणे दुसरी आमची अशी मागणी आहे की शोषित पीडित भूमिहीन फसलेल्या पिसलेल्या घटकांना न्याय देणारे राज्यात मातंग समाजाचेच नव्हे तर सर्व बहुजन समाजाचं नेतृत्व करणारे नेते भगवानराव वैराट साहेब यांना राज्यपाल नियुक्त विधानसभेवर घेऊन गोरगरिबांचे प्रश्न आणखीन प्रामुख्याने सोडवता येतील। आपलं काय मत आहे ते सांगावं। आज या राष्ट्रवादी भवनला अजित पवारांना निवेदन देण्यासाठी झोपडपट्टी सुरक्षा दल बारामतीतील सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित राहिले आणि दादांना निवेदन देऊन नेते भगवानराव वैराट यांना राज्यपाल नियुक्त आमदार विधान परिषदेवर संधी द्यावी अशा पद्धतीची मागणी आम्ही तमाम झोपडपट्टीवासियांच्या वतीने आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मागणी केलेली आहे आणि ते त्यांनी निश्चित वैराट साहेबांना आमदारकीची उमेदवारी देऊन त्यांना आमदार करावं अशा पद्धतीची आमची त्यांच्याकडे मागणी आहे। या ठिकाणी नऊ गायकवाड, सतीश कांबळे पुणे शहराध्यक्ष। आज खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर या महाराष्ट्रामध्ये शोषित पीडित उपेक्षित वंचित बहुजनांच्या प्रश्नावर अनेक वर्षापासून तर एकमेव जर कोणी काम करत असेल तर या महाराष्ट्रात एकमेव असं नेतृत्व आहे की आदरणीय भगवानराव वैराट साहेब। आज पाहिलं खऱ्या अर्थाने मातंग समाजाचे विविध प्रश्न आहेत। अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न देण्याच्या संदर्भातली माझं एवढंच म्हणणं आहे, आम्ही आता अजितदादांना भेट दिलेली की आमचा गोरगरिबाचा नेता आमचा साहेबच आहेत, कारण गोरगरिबाला दुःखातनं आणि समजून घेणारे आम्ही त्यांना समजतो। कारण दलित जेवढे आहेत तेवढी साहेबांसाठीच आलेले आहे तिथपर्यंत। कारण आमचं एवढं म्हणणं आहे की जेवढं आम्ही आता तुम्हाला कागदपत्र दिलेलं आहे तेवढं तुम्ही विचारात घेऊन पुढं आपला आणावं, आमच्या साहेबांना पुढं तुम्ही घ्यावं एवढीच माझी नम्र विनंती राहील। कारण का की गोरगरिबाचा नेता म्हणजे आमचं वैराट साहेबच आहेत, आमचा जीव की प्राण आहे ती आणि आमचं ते काम झालंच पाहिजे। जर नाही केलं तर आम्ही दुसराही मार्ग स्वीकारू शकतो का? गोरगरिबाचा नेता पाहिजे, आमचं कोणीतरी जाऊ दे ना। जय झोपडपट्टी, मी बाप्पू शेंडगे बारामती शहर आणि तालुक्याच्या वतीने आज झोपडपट्टी सुरक्षा दलाचे सर्व कार्यकर्ते अजितदादांना निवेदन दिलेलं आहे आणि या निवेदनामध्ये काय आहे जो महत्त्वाचा मुद्दा आहे, राज्यपाल आपले वैराट साहेबांची नियुक्ती आमदार म्हणून नियुक्ती करावी अशी मागणी आज या ठिकाणी झालेली आहे। जर या मागणीला पूर्ण नाही केली तर 100% झोपडपट्टी सुरक्षा दल महाराष्ट्र राज्यामध्ये विरोधात जाणारच आहे। कारण आमची मागणी पूर्ण केली तर तुमचा पक्ष आम्ही 100% निवडून आणणार आहे, त्यासाठी काम सगळे करणार आहेत। पण वैराट साहेबांचं नाव घेऊन त्यांना आमदार करून मंत्रिमंडळात घेतलं तरच्या ह्या गोष्टी आहेत।
आणि हे पूर्ण महाराष्ट्रातला समाज संघटना भेटलेली आहे. साहेबांना राज्यपाल नियुक्त आमदार देण्यासाठी या ठिकाणी जमलो आहोत. तर माझी फक्त सरकारला एक विनंती आहे, अजितदादांना एकच विनंती आहे की आमच्या वैराट साहेबांच्या ताकदीचा फक्त तुमच्या मतांसाठी वापर न करता त्यांना पण एखादं संविधानिक पद देऊन त्यांचा यथोचित गौरव करावा आणि त्यांना जनतेची इथून पुढे जास्त ताकदीने सेवा करण्याची संधी मिळावी, यासाठीच आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो आहोत. झोपडपट्टी सुरक्षा दलाचे नेते आदरणीय लोकनेते भगवानरावजी वैराट साहेब विचारांनी प्रेरित होऊन आम्ही सर्व कार्यकर्ते त्यांच्या खंबीरपणे उभे आहोत आणि साहेबांनी पहिल्यापासून सगळ्या सगळ्या लोकांना सगळ्या जाती धर्मांना सगळ्यांसाठी ते उभे राहिलेले आहेत आणि त्यांच्यासाठी दादांनी त्यांना सहकार्य करून पुरेपूर करावं. सर्व झोपडपट्टी सुरक्षा दलाचे कार्यकर्ते जमा झालेले आहेत. आम्हाला एवढंच मागणी हवी की सर्वसामान्यांचा नेता आमचा वैराट साहेब आज सर्वांची कामं करतात, पण आमदारकीचं पद याच्यासाठी हवं आहे. त्यांना एक शासकीय पदासाठी शासकीय पद काहीतरी थप्पा असावा शासकीय पदाचा, म्हणून आम्हाला आमदार राज्यपाल नियुक्ती आमदार पद हे साहेबांना मिळावं यासाठी आम्ही अजितदादांकडे आज मागणी केलेली आहे आणि ते मिळावंच, नाहीतर आम्ही आंदोलन करू एवढंच बोलतो.